नक्कीच आपण पाहतोय स्वराज मोबाईल यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉचेस खरं तर बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी म्हणजे ही स्पर्धा सर्व बाजूने सर्व गुण संपन्न अगदी विविध आपण पाहायला गेला 3 ओव्हरची मॅच विविध आकर्षक बक्षीस देखील आपण पाहतोय अगदी आपण पाहायला गेला तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय बायसिकल आहे त्यानंतर अगदी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर यासाठी करता स्मार्ट वॉचेस करता स्वराज मोबाईल यांच्या माध्यमातून सन्मान्य आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत वेनगावचे सदस्य सन्माननीय दिनेशदादा गायकवाड अगदी त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची सायकल पुरस्कृत केली गेल्या टीव्ही इलेव्हन टीमचे संघमालक आहेत दिनेशदादा गायकवाड यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांचं सहकार्य खूप मोलाचं स्पर्धेसाठी आणि आपण पाहतोय सामनावीराचे आपण ट्रॉफ्याज पाहतो प्रत्येक सामन्यासाठी भूषणजी पालकर यांच्या माध्यमातून लाभल्या गेल्या त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. भूषण शेठ पालकर 1 ते 4 नंबरची ट्रॉफी गणेश पालकर नक्कीच आपण पाहतोय ज्या ट्रॉफ्या भव्य दिवा या ट्रॉफ्या खरं तर आपण कुठेही मित्र जास्त अगदी मॅच मध्ये पाहिले देखील नसतील सध्याच्या वर्षाला आणि ते उपलब्ध करून दिलेत आमच्या आपण पाहतो प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफीज गणेश नाना पालकर यांचे देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार. आपण पाहतोय सर्व दानशील व्यक्तिमत्व तदनंतर आपण पाहायला गेला अगदी आगली वेगळी ट्रॉफी आहे कारण आपण पाहायला गेला मैदानाचा राजा ही ट्रॉफी अगदी सन्मान्य सचिनजी आंबावणे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. गणेश शेलार मैदानाचा राजासाठी कूलर दिला तो सचिन शेलार. आपण पाहतोय अगदी जो मैदानाचा राजासाठी ट्रॉफी सह आपण पाहायला गेला कूलर अगदी सचिनजी शेलार यांच्या माध्यमातून करता पुरस्कृत केला गेला गणेशजी शेलार यांच्या माध्यमातून करता पुरस्कृत केला गेला त्यासाठी मनाच्या अंतःकरणापासून आभार. अगदी ही स्पर्धा पाहायला गेला आता फक्त ही चॅम्पियन्स ट्रॉफी खरं तर बेंगापूरती मर्यादित नाही संपूर्ण पाहायला बोलबाला या स्पर्धेचा आपण पाहिला कर्जत खालापूरमध्ये अशी अगदी नामांकित स्पर्धा आपण पाहतो वेनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पर्वा यावरचा बॉल अगदी फुलर लेनचा बॉल व्हायला मिळाला. नक्कीच आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी आम्हाला दिली गेली प्रसादजी पालकर यांच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतोय बोलूया मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीम साठी कारण आता लढत चालू आहे अगदी या ट्रॉफ्यांसाठी. एक ट्रॉफी तर अगदी प्रत्येक संघाच्या नावावरती आहे परंतु यावेळेस काय झालं कॉलिंग चुकलंय की का यस बॅटर असलेला टॉर्नेटच्या स्वरूपात पहिला धक्का बसवा बॅटिंग करणाऱ्या आपण पाहतो यश फायटर्स या टीमला. थँक्यू. टीमची टोटल आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती पहिली विकेट रणूच्या स्वरूपात आघाडीचे फलंदाज बाद झाल्यात म्हणजे आपण पाहायला गेलं आता थोडीशी अडचणीमध्ये वाढ होईल कारण बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित बाद होणार फलंदाज आपण पाहिला कायरन पोलाट या विभागातील उशी ओळख आहे आपल्याला दीपक बाद झाल्या अगदी गोल्डन डकचा शिकार नक्कीच ठरल्यात. इनाट नंबर 3 वरती याबस रोहित आल्या त्यांना चांगला खेळ करावा लागेल कारण ज्या ठिकाणी पर्याय म्हणून कोणी उभं नसतं त्या ठिकाणी उत्तर म्हणून उभं राहायचं असतं नुसतं उभं राहायचं नसतं उठून दिसायचं असतं. आता आपल्या टीमसाठी अगदी चमकदार कामगिरी करावी लागेल. अगदी आपण पाहतो स्वराज आणि रोहित यांना स्वराज यांनी प्रभावित केला खूप कमालीचा खेळ राहिला या विभागातील या गावातील आणखीन एक हिरा हे सितारा आपण पाहतो. याबाबत समोर दिशेला फटका क्षेत्ररक्षक नाही प्रयत्न करतील परंतु आबाकाच्या बाहेर चेंडू चालला वन बाउन्स सीमारेषा पार करत चॅम्पियन्स ट्रॉफी मधला आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू. प्रत्येकाची नजर या ट्रॉफीकडे आहे प्रत्येक संघ मालकाला करते ट्रॉफी पर्यंत करत तर उचलण्याचा मान प्रत्येकाला द्यायचा परंतु प्रत्येकासाठी नसणाऱ्या कारण जो चांगला खेळ करेल तो नक्की चॅम्पियन ठरेल या चॅम्पियन ट्रॉफीचा.
चॉप केला बॉलला साठी की ऑर्कर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अफलातून भन्नाट सुपर बॉलिंग आली. अगदी आपण व्हायला पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो यश पार्टर टीमच्या धावा लागल्या 10 फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट, 10 रन्स ऑन द बोर्ड, 10 धावा 10 फलकावरती. तत्पूर्वी ऐकूया डीजेच्या माध्यमातून संगीत. डीजे वाजव गाणे तुझे. थँक्यू. आपण गीत जर ऐकलं पण या स्पर्धेसाठी वेगदा करता आकर्षक बक्षीस आहेत. बायसिकल आहे, त्यानंतर आपण स्मार्ट वॉचेस पाहिले, कूलर देखील आहे, अगदी स्पोर्ट शूज देखील आहेत. म्हणजे अगदी वैयक्तिक अगदी बक्षीस खूप आणि अगदी आपण पाहायला गेलं नक्कीच जे पैशांची बक्षिसं होती ते देखील आपण बरेचशी पाहिली. अगदी सुभाष भाऊ पालकर, गणेश भाऊ मुंडे यांच्या माध्यमातून. सागर मी बॉलर मैदानाच्या आतमध्ये अप टू द मार्क यावेळेस पाहायला मिळतील. अगदी सागर यांना दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो टीमची टोटल 10 अंकावरती जाऊन पोहोचली. अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मॅग्नेटिक पॉवरफुल षटक होतं. प्रणव यांनी हाताळलं होतं, त्यांनी 10 धावा त्याने खर्च केल्या. एक रनआउटच्या स्वरूपात सांघिक विकेट टीमला जरूर मिळाल्या. परंतु आपण पाहतो अप टू द मार्क यावेळेस बॉलर सागर तयार आहेत. स्ट्राइक एंड वरती असतील आता रोहित, नॉन स्ट्राइक एंड वरती स्वराज ज्यांना प्रभावित केलाय. खूप सारा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून यावेळेस आजच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. हाफ ब्रेकर बॉल हुक केला बॉलला. यस जितेश बॉल खाली येतील, यस पकडला झेल आणि संपवला रोहित यांचा या मॅच मधील खेळ. यस डीजे थँक्यू. नक्कीच जेव्हा खरं तर झेल सन्मान्य आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं त्यांची उपस्थिती आपण पाहिली होती. त्यांचं सहकार्य खूप मोलाचा राहिला. सन्माननीय सुभाषदादा पालकर यांचं व्यासपीठावरती आगमन झालं. तुमचं देखील वेलकम या ठिकाणी असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी रोहन गवली बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आपण पाहिला जितेश यांचा विचार केला, जजमेंट खूप चांगलं होतं आणि अशा परिस्थितीत अगदी कित्येक झेल आपण अगदी सुटताना पाहिल्यात. परंतु जितेश यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली, त्यानंतर चांगली कॅच कॅरी केली. यावेळेस पहा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. फिल्डिंग डिपार्ट देखील खूप महत्वाचा असतो जेव्हा तुम्ही अगदी 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळत असता. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅट ना डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एकच जाव या बॉलवरती येईल. फिल्डिंग डिपार्टचा आपण विचार केला कारण जेव्हा आपला गोलंदाज आपण चांगली गोलंदाजी करत असतो फिल्डिंग डिपार्ट देखील महत्वाचा असतो. तुमचे एफर्ट्स मॅटर करत असतात. परंतु गोलंदाज देखील अगदी या टीमचा बॅकबोन मानला जातो कारण बॅटर्स विन युअर मॅचेस बट बॉलर्स विन युअर टुर्नामेंट. अगदी गोलंदाज तुम्हाला करता एक शृंखला जिंकून देऊ शकतो आणि यावेळेस आपण पाहतो या टीमच्या गोलंदाजाने कमाल काम केला आणि सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपण त्यांचा खेळ पाहतो. अगदी वेनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पर्व. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह, यस कमालीचा स्ट्रोक, ताकद नजाकत या षटकामध्ये बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे आउट ऑफ द रोप. तांबडा पांढरा झणझणीत स्वराज षटकार मारतो कणकणीत. यस बिग हिट षटकार. थँक्यू. 17 धावा धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत. अगदी लॉस ऑफ 2 विकेट, 17 धावा, 17/11. क्रिकेट मधला अशुभ आकडा मानला जातो. अशुभ घडलाय का? यस सलगचा अनदर बिग हिट. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर थेट आउट ऑफ द पार्क. या बॉल वरती आला लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू. टीव्ही सावध धावफलकावरती अजून एक षटकार आला तर नक्कीच आपण पाहतोय सुभाषदादा पालकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 2 तर आल्यात. अगदी रो मध्ये तिसरा येईल का? स्वराज मध्ये क्षमता गुणवत्ता, ती गुणवत्ता आता दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. तिसरा फटका येईल का?
यस अनादर षटकार हॅट्रिक आणि 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळवलं, पटकावलं मी तर म्हणेन या खेळाडूला. ब्रँड ऑफ द वेनगाव आपण पाहतो स्वराज ठोकतो या बॉलवरती षटकार. थँक्यू. वन साइड अगदी कमाल करतो, अगदी धुवाधार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू. सलग मध्ये 4था येईल का? यस, नवा रेकॉर्ड आपण पाहतो. सलग 4 बॉलवरती 4 6 टाकण्याचा विक्रम आता त्याच्या नावावरती, परंतु त्याच्यामध्ये सातत्य असेल का? कदाचित 6 मध्ये 6 पाहायला मिळतील का? परंतु पाहावं लागेल. षटक संपला आणि आपण पाहायला लगातार 4 षटकार टीमला घेऊन जातील. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 35 या अंकावरती. काय कमालीची बॅटिंग राहिल्या, प्रभावित केलं अगदी निवृत्ती सर या खेळाडूला. ब्रँड ऑफ आहे आपण पाहायला गेला वेनगाव, त्याने कमालीचा खेळ दाखवला आणि गोलंदाज आपण पाहिलं सागर यांच्यावरती. लगातारच्या 4 बॉलवरती 4 षटकार ठोकल्या. सोपं नसतं, पण तो सोपं आपण पाहिलं कठीण सोपं करून ठेवलं या बॅटरनं आणि यावर सलगचे 4 बॉलवरती रोम मध्ये 4 षटकार आपण पाहिले. टीमची टोटल जाऊन पोहोचली 35 या अंकावरती. यस डीजे. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय संघ मालक गणेशजी पालकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज स्वराजसाठी. तदनंतर आमचे सुभाषदादा पालकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. तदनंतर संजय दादा गवळे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे अगदी आपण पाहायला गेलं ना तब्बल 1700 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाला. अगदी काय बॅटिंग प्रभावित केला. अगदी गणेशदादा पालकर या टीमचे संघ मालक ओनर आहेत, त्यांना देखील प्रभावित केला. या खेळाडूंना नाव आहे स्वराज. शेवटचं षटक संदीप हलक्या हाताने स्लाइस केला बॉलला, डिफेन्स केला बॉलवरती. त्यांना माहिती आहे अगदी जोपर्यंत अगदी स्वराज टाके इनवरती असेल आपल्या टीमला धावसंख्येमध्ये अगदी टार्गेट मोठा पाहायला मिळेल आणि ते साबा सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं अगदी बॅटरच्या माध्यमातून. नाव आहे आपण पाहिलं रोहन. कमालीची तुमची देखील साथ खूप महत्वाची आहे, कारण आपण पाहायला गेलं सेन्सिबल क्रिकेट प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांना दाखवला आणि स्ट्राईक रोटेशनला महत्व दिला. आणखीन एक येईल का? सलगचा त्यांच्या बॅट मधून आला 5वा षटकार.